अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातलं कोठे बुद्रुक गाव. चारही बाजूंनी डोंगरानं वेढलेल्या या गावात साधं मोबाईलचं नेटवर्कही पोचत नाही. पण याच गावातल्या एका तरुणानं अथक प्रयत्नातून नायब तहसीलदार पद मिळवलंय. मित्रांनी मला उठवलं, म्हटलं अरे जाऊ द्या साहेब, म्हणे रडू नका, नाही क्लासून भेटली तर भेटेल पुढच्या वर्षी. तर म्हटलं अरे काय झालं नक्की काय? तो बोलले अरे तुला माहीत नाही का? तर बोललं नाही अजून. अरे म्हटलं अरे तू नायब तहसीलदार झाला. तर खूप आनंद पण वाटला, खूप आनंद वाटला आणि खंत पण राहिली की खूप थोड्या मार्कावर माझी क्लास 1 पोस्ट गेली आणि पुढच्या वर्षी अजून प्रयत्न करायचे. महेशचे आई वडील दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करतात. त्याच आई वडिलांच्या कष्टाचं आज चीज झालंय. तर मुलाचे हे ध्येय पाहून, मुलाची ही जिद्द पाहून मुलांनी या माझ्या कष्टाचं चीज केलेले आज ह्या कष्टामुळे हे समाजालाही त्यांनी दाखवून दिलेली का बाबा गरिबीतून बी मोठा अधिकारी होता येते. त्यावेळेस म्हणजे असं मला वाटलं का काहीतरी आपल्या आयुष्यात वेगळंच झालंय. काय मुलाकडून आता काय अपेक्षा? आता एकच अपेक्षा आहे, त्यांनी अजून पुढं मोठं व्हावं, बाकी काहीच अपेक्षा नाही. आता महेशची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, पण त्यानं कधीच परिस्थितीचं भांडवल केलं नाही. त्यामुळंच त्याचं यश त्याच्या शिक्षकांना काहीसं वेगळं वाटतं. प्रतिकूल परिस्थितीचा विचार करता त्याने हे जे काही केलंय ते त्याच्या खऱ्या अर्थानं आईवडिलांचं, त्याच्या कुटुंबियांचं यश आहे असं मी मानेन. कारण आईवडील शेतीकाम करतात, अक्षरशः रोजंदारीनं काम करून त्यांनी महेशचं शिक्षण पूर्ण केलं. या बाबतीत महेशला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे. जे परिस्थितीचं भांडवल हे खरं तर कामचुकारपणा किंवा कारण आहेत सगळी. परिस्थिती ही जर तुमची जिद्द असेल, कोणी पण असेल, कोणत्या क्षेत्रात असेल, परिस्थिती हे कारण होऊ शकत नाही. बरीच लोक सांगतात की माझी घरची परिस्थिती नाही, माझे मित्र पण बरेच मला सांगतात की मी हे करतो ते करतो, मी हे बघून नाही करू शकत. तर ही सगळी कारण आहेत. ज्याला करायचं असेल कधी कारण नाही. परिस्थितीचं भांडवल कोणी पण असेल, गरीब माणसाने असेल आणि श्रीमंत असतील. 2015 मध्ये महेशला अपयश आलं होतं, पण यातून त्याचा आत्मविश्वास ढळला नाही. मित्रांनीही त्याला योग्य वेळी मदत केली. आज त्याच्या या यशानं महेशचे कुटुंबीय आणि मित्र खुश झाले आहेत. पण महेशला याही पुढे जाऊन क्लास 1 ची पोस्ट मिळवायची आहे. नितीन ओझा, ABP माझा, संगमनेर.